सत्य आणि प्रामाणिकपणा हा माणसाच्या जीवनाचा खरा प्रकाश असतो. पण प्रत्येकाला त्याची किंमत कळतेच असे नाही. ही कथा आहे अशाच एका तरुणाची, ज्याने आपल्या चुका ओळखून आयुष्य बदलले. एक मोठा गाव, भरलेला बाजार आणि लोक चर्चा करत असतात. तितक्यात गावातील श्रीमंत व्यापारी विष्णुदास लोकांसमोर येतात आणि मोठ्या आवाजात जाहीर करतात, गावातल्या तरुणांनो, मी माझ्या संपत्तीचा आणि व्यापाराचा योग्य वारस शोधतो आहे. त्यासाठी एक छोटीशी परीक्षा असेल. जो या परीक्षेत यशस्वी ठरेल तोच माझा उत्तराधिकारी बनेल. हरीश, विष्णुदास यांचा मुलगा, मनात विचार करतो, ही संधी मी गमावणार नाही, आणि हसतो. व्यापारी सर्व तरुणांना एक एक दिवा देतो. विष्णुदास सांगतात, या दिव्यांमध्ये तुम्हाला रोज तेल टाकायचे आहे आणि महिनाभर पेटत ठेवायचे आहे. जोपर्यंत दिवा जळत राहील तोच खरा वारस ठरेल. हरीश दिवा पाहतो आणि म्हणतो, किती सोपे आहे, मी सहज जिंकू शकतो. गावातील तरुणांपैकी एक गरीब आणि प्रामाणिक तरुण, राम, विचार करतो, ही परीक्षा साधी वाटत असली तरी यात काहीतरी रहस्य असणारच. सत्याची परीक्षा सुरू होते. हरीश रोज दिवा पेटवतो, पण काही दिवसांनी तेल संपते. हरीश चिंतेने विचार करतो, अरे, तेलच संपले आहे, आता काय करू? जर दिवा तेवत राहिला नाही तर बाबा मला वारस बनवणार नाहीत. तो खोटं बोलून दुसऱ्या दिव्यात तेल टाकतो आणि जळत ठेवतो. इकडे रामसुद्धा दिव्याकडे पाहतो आणि विचार करतो, दिवा रोजच विझतो आहे, पण मी यात फसवणूक करणार नाही. सत्य हाच खरा प्रकाश आहे. अखेर परीक्षेचा दिवस उजळतो. सर्व तरुण परत येतात. सर्वांच्या हातात दिवे तेजाने जळत असतात. फक्त रामचा दिवा विझलेला असतो. विष्णुदास सर्वांकडे पाहतात आणि रामला म्हणतात, राम, तुझा दिवा का विझलेला आहे? राम सांगतो, माझा दिवा विझलेला आहे कारण माझ्या दिव्यात तेलच नव्हते. मग तो कसा जळणार? गावात एकच कुजबूज सुरू होते. हरीश मनातल्या मनात विचार करतो, याचा अर्थ दिव्यांमध्ये आधीच तेल नव्हते. मी मोठी चूक केली. विष्णुदास मंद असतात आणि घोषणा करतात, मी याचसाठी ही परीक्षा घेतली. सत्याची किंमत फक्त प्रामाणिक लोकांना कळते. रामच खरा वारस आहे. सर्व लोक टाळ्या वाजवतात. हरीशच्या डोळ्यात पाणी येते. तो वडिलांकडे जातो आणि म्हणतो, बाबा, मला माफ करा. मी फसवणूक केली, पण आता मला कळलंय, सत्य हाच खरा प्रकाश आहे. विष्णुदास मुलाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, सत्याची वाट नेहमीच कठीण असते, पण जो चूक सुधारतो तोच खरा विजेता असतो. हीच खरी शिकवण. इमानदारी आणि सत्य हेच खरे तेज आहेत. म्हणूनच सदैव प्रामाणिक राहा आणि सत्याचा दिवा उजळू द्या. अशाच सुंदर आणि प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी अमूल्य गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.